शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने भगवान श्री मधुचंद्रेश्वर महादेवाच्या भूमिपूजन होऊन मंदिराच्या कार्याला सुरुवात झाली आहे. अतिशय दुर्गम भागामध्ये तुम्ही सर्व लोकमंडळी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतायत. बोलता बोलता 25वे वर्ष चालू आहे. सिल्वर जुबली. आणि म्हणून द्या या 25 वर्षामध्ये विशेषतः तरुण मंडळी तरुणीमध्ये किंवा भाविक बंधू भगिनीमध्ये किती म्हणून भक्तीचा प्रचार झाला, सुसंस्काराचा प्रचार झाला. त्याला या केवळ एक कारण आहे, ते म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींची तुम्ही अत्यंत भक्तिभावानं आणि भक्ती करतायत म्हणून हे चांगले दिवस तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या कार्यासाठी आपण सर्वजण आलात. अतिशय तळमळ या भागातील मंडळी करता भक्तिमार्ग लागला पाहिजे, यांना चांगले संस्कार लागले पाहिजे, यांच्या लेकरं बाळाला चांगले सुखाचे दिवस आले पाहिजे. वाईट संस्कारातून वाईट व्यसनातून या मंडळीला मुक्तता मिळाली पाहिजे. ही अत्यंत तळमळ आदरणीय सद्गुरू साहेबपरायण श्री संतोष गिरजी महाराजांची आहे. श्री क्षेत्र मोहमाळ असो, श्री क्षेत्र आणि मानी असो, हे आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी सुरू झालं तर किती परिवर्तन झालं. आणि म्हणून द्यावं या आणि त्यांचा आज वर्षपूर्ती दिन आहे. अभिष्टचिंतन सोहळा आहे. खरं वास्तविक की अशा दुर्गम भागात जाऊनच केलं पाहिजे. शहराच्या ठिकाणी मान प्रतिष्ठा काय म्हणतात त्याला, गुच्छ वगैरे तर पुष्कळ येतात, पण अशा भागामध्ये गोरगरिबांच्या मुखामध्ये अन्नदानाचा भाग जाईल तर किती तुम्हाला पुण्य लाभ येईल. म्हणून बाबांनी सांगितलं की वाढदिवस तिकडं करायचं म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपण सर्व आलात, पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व आलात. मानी, बोरमाळ, मोहमाळ, अंबाठाण किंवा लहान घोडी, मोठी घोडी, काय जामून, काय पाडा वगैरे, मोरचुंडा, दामनकुंडा, काय आणखी ते बेलबारी वगैरे, अवघडच नाव आहे. आणि म्हणून सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना, या भागातील सर्व मंडळींना आणि माधवगिरी बाबाचं जय जनार्दन आहे. विशेष आणि विशेष नाशिकहून आलेले सर्व भक्तमंडळ, नांदूर, मानूर, दसक, पंचक, इकडं कळवण तालुक्यातून मोहमुखचे, इकडं दसक पंचकचे, पिंपरखेडचे सर्व मंडळीला आणि माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. विशेष आणि विशेष आपल्या हृदयाचा एक भाग, जमीन म्हणजे ही आई महाराज, जमीन म्हणजे शेतकऱ्याचं हृदय आहे. आणि त्या हृदयाचा एक तुकडा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी देणारे आमचे आदरणीय मधुभाऊ, त्यांना पण शतशः नमन आहे. जो भगवान शंकराच्या मंदिराकरता जो जमीन देतो तो राजा होतो. भगवान शंकराची त्रिकाल पूजा करतो तो ब्रह्मांडाचा धनी होतो. शिवपुराण पहा, स्कंदपुराण पहा, त्याच्यामध्ये सांगितले नुसतं जाता नुसतं असं हे लावलं तरी पुष्कळ आहे. तो शमयती कल्याणम होईती करता, तो अतिशय थोड्या उपचारामध्ये संतुष्ट होणारा भगवान शिव आहे. त्याला नुसतं नमन केलं तरी पुष्कळ आहे. एक बिल्लोपत्र वाहिलं तर पुण्य किती आहे. दर्शनम बेदुपत्रश्यम स्पर्शनम पापनाशनम अघोर पातक संहार. नुसतं पाप नाही, अघोर पाप संहारम एक बिल्लोपत्र शिवार्पणम. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिदायुधम त्रिजन्म पाप संहार. अखंडे बिल्लोपत्रस्य पूजे शिवशंकरम. कोटी कन्या महादानम. कोटी कन्यादानाचं पुण्य आहे. एक कन्यादानाचं पुण्य म्हणजे यज्ञाचं पुण्य आहे. अशा कोटी यज्ञाचं पुण्य आहे. आणि अशा या पवित्र
निरामय जागेमध्ये आणि मंदिर होतं आहे. त्यानिमित्तानं ही जागा दिली काही सामान्य गोष्ट नाही. शहरामध्ये वाट्यावर बसू देत नाही कोणी फुकट. समोर गाडी लावली रस्त्याचं तर पार्किंग मागतात. आता पहा तुम्ही इलाहाबादला एका रूमचं भाडं 87,000 रुपये एका रात्रीचं आहे आणि लोक आले 50 लाख. किती पैसा कमावला त्यांना. पुढच्या कुमापर्यंत तर काही करायची गरजच नाही, झोपं काढायचे काम. मला हे म्हणायचं आहे की देव अशा दुर्गम भागामध्ये हे त्रिवेणी संगम हे या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींची कुटी आहे आणि या ठिकाणी मधुचंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि सर्व सत्संगाच्या निमित्ताने येणारे साधू संत हे जंगम तीर्थ आहे. त्रिवेणी संगम इथंच आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भमे चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. आणि म्हणून देव या मंदिरासाठी जागा देऊन किती मोठं उपकृत काम केलं आहे. जनार्दन स्वामींनी प्रत्येक ठिकाणी मंदिराची जागा करताना त्याला देवच मानलं आहे. बाबा ते नाशिकला जागा दिली मंजुळाबाई घडकेने तर तिचं बाबाजी तिला नमस्कार करायचे. एवढा मोठा महापुरुष ईश्वरी साक्षात्कार झालेला. पण तिनं सांगितलं का हृदयाचा एक भाग दिला बाबा तिनं आणि म्हणून तिला जीवनभर सांभाळलं आश्रमाने. आणि म्हणून देव मंदिरासाठी जागा देणार आहेत श्री मधुभाऊ आणि व्यासपीठावर बसलेले भगवान श्री संतोषगिरीजी महाराज अत्यंत तळमळे शरीराकडे पाहत नाही. मागच्या वर्षी त्रास झाला तरी आता परत त्याच उमेदीनं काम करतायत. आणि माधवगिरी बाबाचे हे श्रवणगिरी महाराज संतोषगिरी महाराज 1-2 हात आहे. आता आपला जीव थकला आहे थोडा वयामानानं आता एवढी धावपळ होत नाही. माझ्या मौनाचं सर्व साधन जर काही असेल किंवा श्रेय जे असेल ते या 2 लोकांना आहे. शिवाय आणखी आमचे जयरामगिरीजी महाराज म्हणजे देवाबाबा यांना आहे. हे बोलतात, येणाऱ्या जाण्याची सर्व व्यवस्था करतात आणि म्हणून आपल्याला साधना करता येते. म्हणून हे आधारस्तंभ आहे आपला. आणि म्हणून श्री संतोषगिरीजी महाराज त्यांचं पण आज वाढदिवस आहे किंवा वर्षवृद्धी दिन आहे की अभिष्टचिंतन सोहळा आहे. आपण सर्वांनी यथोचित त्यांचं स्वागत पण केलं आहे, त्यांचा सत्कार पण केला आहे. आणि श्री रमणगिरीजी महाराज या भागामध्ये उच्च शिक्षित आहे, PhD झालेले आहेत. तरी परंतु सद्गुरू जनार्दन स्वामीचे संस्कार 8-10 वर्ष आश्रमात राहिल्यामुळं असं वाटलं की हमदो हमरे दोचा संसार करण्यापेक्षा हमदो हमरे अनेक यांचा संस्कार करणं. अवघाची संसार सुखाचा करीन. हमदो हमरे दो सगळेच करतात ताई, फक्त तेवढंच क्षेत्र. पिंट्याचं असं झालं, पिंकी परदेशात गेली, हा इकडे गेला तो तिकडे गेला, घरी दोघंच. हाच संसार, दुसरं काही नाही. आणि मग आता रिटायरमेंट आहे, आता काहीच करता येत नाही. मग चला मंदिरात. काही आता मंदिरात नाही तर काही पत्ती कुटीत बसतात, काही पाहत बसतात. आणि म्हणून द्या हो आजचे उच्च शिक्षित श्री रमणगिरीजी महाराज बाबा देवबाबा याच भागातले ब्रह्मरत्न आहे. या भागामध्ये 2-3 रत्न या मिळाले आपल्याला जनार्दन स्वामींना. एक तर जयरामगिरीजी महाराज, एक तर रमणगिरीजी महाराज आणि इकडं आदरणीय काशीनाथ बाबा. जरी संन्यासी नसले तरी पण तो संन्यस्त जीवन आहे. त्यांनी पण आपल्या हृदयाचा एक भाग सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी दिला आहे. म्हणून त्यांनाही वंदन आहे. ओम नमो नारायण आहे. सर्वांना जे भगवान कोणी मीडियाच्या माध्यमातून पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण हरिभक्तपरायण श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री एकनाथ महाराज आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी या भागातील सर्वांना आणि सर्वांना जय हरी जय जनार्दन. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. रोहन भाऊ आहे, उमेश भाऊ आहे, मंगेश भाऊ आहे, समाधान भाऊ आहे. सर्व प्रक्षेपण करणारी आणि साऊंड सिस्टीम करणारी मंडळीला आणि माधवगिरी बाबाचं नमस्कार आहे. द्या हो, तुम्ही फार चांगलं काम करताय. आता इथं तुम्ही इतके लोक पाहतायत, थोड्या वेळानं पहा प्रत्येकाच्या मोबाईलवर. माझ्याजवळ तर काही मोबाईल नाही, पण
नाही म्हणजे घेता येत नाही असं नाही, नकोच तो. 7/7/2007 त्याची साथ सोडून दिली आपण, नकोच तो. चांगले चांगले माणसं वेडे झाले हो. जवळून जातो तर पाहायला राजी नाही. मंदिरामध्ये जवळून गेलो का हो बाबा झाली का पूजा, तास झाला एक होऊन पूजा होऊन, तरी ते बोटं घालीत बसतात. पण चांगली गोष्ट आहे, वाईट नाही ते. चांगलं पहा, त्याच्यातलं चांगलं पहा. जे चांगलं आहे ते सांगण्यासाठीच हे चांगले लोक येतात. जे चांगलं आहे ते पहा, जे चांगलं आहे ते ऐका, जे चांगलं आहे ते करा. ते सांगण्यासाठीच हे चांगले चांगले लोक तुमच्याकडे येतात. आणि म्हणून द्या हो, सऱ्या प्रक्षेपण करणारी मंडळी घरी चांगल्या प्रकारची, त्याच्यापेक्षा ती घरी चांगलं दिसतं म्हणते. घरी टी व्हीमध्ये पाहता पाहता भजे खाता खाता पाहायचं लोक, काही तर नंबर 2 मध्ये जाऊन सुद्धा पाहतात. सगळीकडे आता व्यवस्था तशी ती काय करणार, बरं कधीही पाहू शकता. आणि म्हणून द्या प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला जय जनार्दन. सर्वांना सर्वांना वंदन करून आदरणीय संतोषगिरी महाराजाचा जन्मकर्म काय दिव्य आहे. बाबाजीची हायस्कूल काढलं, संत जनार्दन स्वामी गुरुकुल वेरूळ या ठिकाणी शिक्षणासाठी आलेत. शिक्षण घेतल्यानंतर 12वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर क्षेत्र नाशिकला आले, तिथं काही शिकलेत. आणि मग जनार्दन स्वामीचं महानिर्वाणानंतर त्यांनी संन्यास घेतला. काय असतं सगळ्याला नाही बुद्धी होत अशी, का बरं असे एक खांद्यालाच बुद्धी होती अशी. यासाठी एक श्लोक श्रीमद भगवद्गीतेला घेऊ. श्रीमद भगवद्गीतेतला ज्ञानकर्म संन्यासयोग समजून सांगताना भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानकर्म संन्यासयोग समजून सांगताना 4था अध्याय आहे, 9वा श्लोक आहे. श्लोक साधा आहे, सोपा आहे. त्याचं थोडं सेवेसाठी घेऊ. आपण तर फार मोठे काही कीर्तनकार प्रवचनकार नाही देव. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या विद्यालयातील गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे. पण तुमचं सर्वांचं मायबापासारखं माय बहिणीसारखं प्रेम आहे. म्हणून हे बोबडे बोलतो मला गोड लागतात. तुम्ही चांगलं लक्ष देऊन ऐकता. श्री भगवान वाच जन्म कर्मे मे दिव्यम अवयं वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वर्जुन. जन्म कर्मे च मे दिव्यं अवयं वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वर्जुन. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने या संस्कृत श्लोकाचं मराठीमध्ये भाष्यकार जर पहिले कोणी असेल तर ते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली ही श्रीमद भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे. सर्वसामान्याला न समजणारी भाषा आहे. आता ती सर्व भाषेची जननी आहे, आई आहे, ठीक आहे, पण सर्वांना कुठं समजणार आहे. म्हणून त्याच भगवान श्रीकृष्णाने आणि अवतार घेऊन कलियुगामध्ये 750 वर्षापूर्वी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपानं अवतार घेऊन याच श्रीमद भगवद्गीतेला मराठीमध्ये भाषांतर केलं. तिला आणि भावार्थ दीपिका म्हणतात, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. त्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली लिहित आहेत. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकारी जो जाणे तो परममुक्त. जो चालिला संग न चळे, देहीचा देहाई न कळे. तव मग पंचत्वितमुळे माझेच रूपी. बोल हरी बोल हरी 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 बोल. हरी
भगवान श्री जनार्दन सांगतायत अर्जुना, याच्यात ज्ञान पण आहे, कर्म पण आहे, असा हा चौथा अध्याय. भगवान सांगतायत अर्जुना, माझे जन्म कर्म दिव्य आहे. भगवंताचे जन्म कर्म दिव्य आहे हे तर खरं आहे महाराज, पण त्यापेक्षा साधू संताचं पण जन्म कर्म दिव्य आहे. म्हणून नाथ महाराज एकनाथी भागवतमध्ये त्या देवापरीचं साधू अधिक, हे साचच मज मानले देख, देवचरित्र उठे सुखदुःख, साधू निर्द्वंद सुखाची दाट. याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत परित्राणायम साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थायामी संभवामी युगे युगे. माऊली लिहित आहेत, मी दैत्याचे कुळ निर्दळी, दैत्याचा नाश करण्यासाठी अधर्माचे जे वागतात त्यांना आणि चांगली गती देण्यासाठी भगवान अवतार घेतात. म्हणजे देवाचा अवतार झाला की असुर लोकांना धाक पडतो. मग तो रावण असो, कंस असो, हिरण्यकश्यप असो, कोणी असो, त्यांना वाटतं आपला काळ जन्माला आला. पण साधू लोक जन्माला येतात, सत्पुरुष जन्माला येतात, संत जन्माला येतात, तर दोन्ही पक्षी पायी उद्धारते. असुर लोकांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतात, दैवी लोकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून भक्ती मार्गाला लावतात. दोन्ही पक्ष पायी उद्धारते. नदीला बांध घातला, दोन कालवे निघतात, एक डावा कालवा उजवा कालवा, दोन्हीकडचा परिसर सुजलाम सुफलाम होतो. भाकरनांदगल धरण पहिल्यांदा इंग्रज सरकारच्या काळात झाले, सगळ्यात मोठं धरण. आज त्या धरणामुळं 4 राज्य सुबलाम सुफलाम आहे. मग हरियाणा असो, पंजाब असो, कोणी असो, उत्तर प्रदेश असो, दोन्ही तेच पाणी वाहून समुद्राला निघून जातं. ते थांबलं कुठं तर. म्हणून द्या हो, असं संतरूपी बांधारा आहे. संत तशा प्रकारचे बांधारा घातला की तुमचं संसारी सुखाचं होतं. आणि त्या संसार करताना परमार्थ कसा करायचा, ज्यामुळे तुम्हाला कायमचं सुख मिळेल, अशा दोन्ही पक्ष पायी उद्धारते. संसार होईल, परमार्थ होईल, दोन्ही पाहिजे. म्हणून द्या हो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने याला मराठीत करताना याला भावार्थ दीपिका म्हणतात. म्हणून काय होतं हे वाचल्यानंतर, भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सुमुखे आपण सांग श्री विष्णू, सांग आपण सांगे श्री विष्णू, गीता हा प्रश्न अर्जुनेचे भावधरुनिया. वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी तयावरी. कृपा करतो म्हणजे काय करतो? बरेच लोक येतात, आमच्या डोक्यावर हात ठेवा, आशीर्वाद द्या. तुमच्या डोक्यावर केसच नाही, असं टक्कल पडलं ना, आता काय आशीर्वाद द्यायचा? डोक्यावर हात ठेवल्यानंतर आशीर्वाद मिळत नाही. संताचे विचार डोक्यात गेल्यावर आशीर्वाद मिळतो, तसं नाही आशीर्वाद मिळत. ठेवा माझ्या डोक्यावर हात, मी आता PhD करतायत, MPSC करतायत, पास होईल. नाही, अभ्यास केल्याशिवाय नाही. काल एक मुलगी आली आणि मी चांगल्या मार्कानं पास होईल का? मी सांगितलं चांगला अभ्यास केल्यावर चांगल्या मार्कानं पास होईल. जिसकी करणी उसके साथ, साधू काय को उदास. करील तर येईल ना. पण हे करत असताना दोन्ही पाहिजे. जसं अभ्यास पण पाहिजे, दवा आणि दुवा दोन्ही पण पाहिजे. याचा माझ्या जीवनातला अनुभव आहे. खूप मुलगा हुशार. आम्हाला त्यावेळेस मॅट्रिकला 10 प्रश्न यायचे. मग भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, अंकगणित असो, बीजगणित असो, भूमिती असो,
असे 10 प्रश्न यायचे आणि त्याच्यातले कोणते तरी 5 प्रश्न सोडवा. तर आम्ही माळ घालायचो, भस्म लावायचो. ते म्हणे काय घालतं रे माळ अशी गळ्यात, हे भस्म काय लावता, राख काय लावता. म्हणून बाबा आम्ही जनार्दन स्वामीच्या परिवारातले, आमचं भूषण आहे ते. जसं माय बहिणीचं भूषण आहे गंध लावणं किंवा कुंकू लावणं. पहा तुम्ही आता उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेश, भांगामध्ये सुद्धा कुंकू लावतात. लावलं पाहिजे. आता टिकली लावतात. टिकलं तर टिकली, नाही तर पडली. मागं किती हिंडावर रम पडतात तर समजू सुद्धा येत नाही. कशा करता घालता येईल माळ, असं निरविश्वर आधी काही फक्त. आणि इतका हुशार मुलगा होता तो. वर लिहायचा कोणतेही 5 प्रश्न तपासा, 3 तासामध्ये 10 प्रश्न लिहू शकत होता. एवढा हुशार होता. नाव पण सांगतो त्याचं, अशोक द्वारकादास दरक, मारवाडी समाजाचं. आणि परीक्षेची वेळ आली, गणिताचा पेपर पाहिल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला की ते वर लिहिलं त्यानं कोणतेही 5 प्रश्न तपासा. असा हुशार मुलगा. आता 3च तासाचा असायचं पूर्वी पेपर, 2 तासात 3 तासात ब्रॉड क्वेश्चन असायचे. आणि महाराज पेपर हातात घेतला, काय कमी जास्त खाऊन आला असेल, काय खाल्ला असेल, त्याला उलटी झाली, चक्कर आले, पेपर देता आला नाही, नापास झाला. आणि माझ्या बरोबरचा एक मुलगा होता. आता त्यानं काय केलं, तो आर्टला होता, मी कॉमर्सला होतो. त्याचा एक मित्र होता पांडुरंग म्हणून. अरे मला जनार्दन स्वामीचं, आम्ही कामाला प्रथम महत्त्व द्यायचो, जनार्दन स्वामीच्या सेवेला प्रथम महत्त्व द्यायचं, मग तर अभ्यास तर होत राहील. असे महापुरुष मिळणार आहे का, 100 वर्षानंतर एकदा येतात. म्हणून अभ्यासाकडे आम्ही लक्ष देत नव्हतं जास्त. म्हणजे तुम्ही देऊ नका असं नाही बरं का, माधवगिरीचा आदर्श घेऊ नका. आणि अरे मला नोट्स दे रे रात्री वाचायला, काय नुसतं काम करीत राहतं तू जनार्दन स्वामीचं, मी कॉलेजला जावं लागतं, नोट्स काढावं लागतात. नको देऊ, जाऊ दे. तो झोपला जेवून. हा 12 वाजता उठला. 12 ते 4 त्यानं सर्व वाचलं, त्या विषयाचा अभ्यास केला. ज्याच्याकडे नोट्स काढले तो नापास झाला आणि हा पास झाला. गेला बिचारा. मागच्या वर्षी गेला मुरलीधर खंडेराव नवले, मुक्काम पोस्ट डोणगाव. काल आले होते लोक जन्मभूमीचे, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. आता काही त्याला फोन करता येणार नाही तुम्हाला, तो वर गेला. सांगायचं तात्पर्य मला हे की द्या हो, दोन्ही पाहिजे. निश्चित दवा नाही, दवा पण दुवा पण पाहिजे. संसाराला पण दोन्ही पाहिजे. संत कृपा झाली, इमारत फळ आली. इमारतीला कुठं फळं येतात का? पण तुमच्या घराला सुफळ यावं, तुमचं घर सुसंस्कारित राहावं, तुमच्या घरामध्ये भक्तिमार्ग यावा, ही संतांच्या अंतःकरणाची तळमळ असते. म्हणून त्यांचे कर्म आणि दिव्य. तुमचं प्रारब्ध नाही बदलू शकत ते. आदृष्ट वेगळे, अनुभर गती. आदृष्ट म्हणजे प्रारब्ध नाही बदलणार, पण तुमचं जीभ कापुनी नाथबाबाला येतात. जीव कापुनी शिवा शिवा ती परी नाशिका न ज छेदिते, तेवी मी छेदे कर्मस्थिती आदृष्ट गती छेदेना. तुमचे प्रारब्धात असेल सुखदुःख, ते बदल करत नाही, पण तुमच्याकडून सत्कर्म करून घेतील. दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन. काढून वस्ती ग्रह गुरुकुल ते विनामूल्य सेवा. काढून वसती ग्रह गुरुकुल ते विनामूल्य सेवा. भस्मांकित तनु कंदनाची, भस्मांकित तनु कंदनाची. कफनी मिळविदवा जनार्दन, कफनी मिळविदवा. आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुनिचे. जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुनिची. तुमचं चांगलं कर्म तुमच्याकडून करून घेतील, मंदिराचं काम करून घेतील, श्रमदान करून घेतील. आपल्याला काहीच देता येत नसेल, सद्गुरू जनार्दन स्वामीला आवडणारा विषय जर कोणता असेल महाराज, तो श्रमदान आहे. आणि विशेष आदिवासी भागातील मंडळी श्रमदानाच्या बाबतीत तर काय सांगायला पाहिजे. जनार्दन स्वामीला जर इथं आले असते, जरी इथं तुम्ही त्यांचं श्रमदान पाहिलं असतं तर कोकणातून गेलेच नसते, दुसरीकडे गेलेच नाही. त्यांना श्रमदान फार प्रिय होतं.
कोण काय काम करणारची बाबाजी म्हणजे माझ्याकडं पाटील की काम बाबाजीला फार आवडायचं. मग तो किती गरीब असो काय असो त्याची सर्व चौकशी करतील. लग्न झालं का, पोरं झाले का, सासर कसं आहे का, वा वा जावई बापू काय काम करता हो तुम्ही. मग जावई बापू पा खुदा मेहरबान तर गदा पैलवान. मग कातू काम करायचं. श्रमदान मला म्हणायचं हे बाबाजीला फार आवडतं. या भागामध्ये आणि जालना भागामध्ये 2 मंदिरं झालेत. सद्गुरू जनार्दन स्वामीचं स्मृती मंदिर आणि गौरी शंकर महादेवाचं मंदिर. जवळपास 50% श्रमदान. रात्री येऊन दिवसभर शेतीचं काम करून रात्री येऊन श्रमदान केलं. विटा वाळू हे ते सर्व. आणि या भागातसुद्धा अजूनसुद्धा माळा श्रमदान चालू आहे. इथं पण श्रमदान आहे. बाबाला आम्ही दररोज विचार काय चाललं काय नाही. मला तर काही वेळोवेळी येऊन शक्य नाही आता सर. आणि म्हणूनच या हो जो करील श्रमदान त्याला घडेल चारीधाम. कोण मांडले श्रमदान? फक्त संत गाडगे महाराजांनी आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी मांडलं की सर्वसामान्याच्या हातून असं पुण्यकर्म झालं तर काय सांगू तुम्हाला. एक मुलगा फक्त हा कमी शिकलेला गरीब कुटुंबातला आणि साधारण तो फक्त आणि अनुष्ठानामध्ये भांडी घासायचं. कर व हात 2-3 अनुष्ठानामध्ये पाहतो काही बोलत नाही कोणाशी काही नाही. भांडी नुसती घसतो. कुठला रे बेटा तो? म्हणतो अमुक अमुक गावचा आहे. आणि काही दिवसानंतर 2-3 वर्षानंतर आलं तर तो बिल्ला घेऊनच आला. बाबा मी कंडक्टर झालो. माझं काही शिक्षण करता आलं नाही. 8वी 9वी 12वीपर्यंत शिक्षण झालं. आता चांगलं झालं माझं. असे हजारो उदाहरणे. म्हणून द्या हो कर्म केलेले कधी वाया जात नाही. तुम्ही भात पेरला वाया जाईल का ते? त्याला येणारच काही ना काहीतरी. आणि म्हणून ती जशी जमीन आहे ती जशी भूमाता आपल्याला अनंत पटीने देते. एक ज्वारीचं दाणं पेरलं तर 450 दाणे होतात. एक राजगिरा पेरला तर 1.25 लाख राजगिरे होतात. कमी जास्त हिशोब करून घ्या तुम्ही. कमी झाले असेल तर तुम्ही पत्ते खेळत बसला असाल, शेतीवर ध्यान दिलं नसेल. जास्त झाला असेल तुम्ही चांगल्या प्रकारचे आदर्श शेतकरी. आणि म्हणून द्या हो ती माता अनंत पटीने देते. तसं संत आपल्याकडून कर्म करून घेतात अनंत पटीनं पुण्य देतात. अनंत पुण्याची साठा करून देणारे संत असतात. आणि त्या पुण्याच्या प्रतापानं तुमचे सर्व कामं होतात. बाबाजी म्हणजे ज्याच्याजवळ पुण्य आहे त्याचे सर्व कामं तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्थ योगिनं. सगळं कार्य सुलभ होतात. नाहीतर किती आटाटी महाराज संसारामध्ये तर विचारूच नका किती आटाटी. सगळ्याच दुःखी. राजा दुःखी, प्रजा दुःखी, सगळे दुःखी. तर कबीरदास महाराज म्हणतात कोणी सुखी नाही. एवढ्या समस्या समोर आहे. म्हणून याच्यातून मार्ग जर काढायचा असेल तर एकच मार्ग आहे महाराज. करू नका काही, संत संग धरा. त्यांचं जन्म कर्म दिव्य आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्मकाळ हे आश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच ललिता पंचमी आणि नवरात्राची 5व्या माळीला अनुराधा नक्षत्र आहे. हे पंचांग शास्त्राप्रमाणे 5 गोष्टी महत्त्वाच्या आहे. तिथी, वार, नक्षत्र आणि करण. संवत्सर हे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला एवढं ज्ञान नाही, तुम्हाला समजणार नाही, परंतु त्याची फलश्रुती बरोबरच तितकीच बरोबर आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म पंचमीचा आहे. पंचमीचा पंडित राहतो. शंकराचार्य भगवानसारखं ज्ञान, सहशास्त्राचं ज्ञान दुसरीपर्यंत शिकलेले जनार्दन स्वामी. संस्कृतमध्ये विधी आहे नित्यनिमिती. 4 वेदाचे मंत्र कसे काय आले त्याच्यामध्ये? आश्चर्य नाही तर काय. वैवर्ष 16, 4,500 दृष्टांत आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कुठून आलं आहे ज्ञान? तत्रतम बुद्धी संयोगम पौर्देहिकम. अनंत जन्मीचं महाराज त्यांच्याजवळ पुण्य आहे. आणि म्हणून ते सत्पुरुष राहतात. ते सत्पुरुष ठरले जातात. म्हणून भगवान अवतार घेतो तर संत रूपानं सुद्धा घेतो आणि स्वतः पण घेतो. दोन्ही अवताराचं रहस्य मागच्या श्लोकात भगवंताने सांगितलं आहे. आणि म्हणून ह्या अवतारामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं आनंदनाम संवत्सर आहे. त्यांची आजोबा किसनराव मोहिते पाटील, मुक्काम पोस्ट टापरगाव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. त्यांचे आई म्हाळसाई
देवीला नवस केला म्हणून मुलगी जन्माला आली तर खूप आनंद झाला किसनराव मोहिते पाटलांना. वा देवी पावली. तिकडं महेशमाळ म्हणून आहे देवी, वेरूळच्या थोडीवर तिथं उपासना केली, तिचे खेटे केल्या आणि मुलगी झाली तर फार आनंद झाला. आता मुलगी झाली तर तो कपाळावर आड्याच राहते महाराज, मुलगाच पाहिजे. आमच्याकडं सुद्धा सांगतात की बाबा 2 मुली आता मुलगा पाहिजे किंवा 1 मुलगा आहे आता. म्हणलं मुलगाच का बरं? आमचे काही कीर्तनकार प्रवचनकार सांगतात की मुलगाच बापाच्या कमरात लात घालू शकतो. मुलीनं घातली का आतापर्यंत कोणाच्या कमरात लात? चांगले चांगले पाहिले मी, मुलीनं जीव लावलेला आहे. चांगले चांगले आमदार खासदार सुद्धा माझ्या जीवनात पाहिले. काय नाही, मुलं राजकारणात गेले, बाप कधी गेला माहीत नाही. घडलेला प्रसंगी मुंग्या लागल्या, घरात कोणी पाहिलं नाही. सगळेच राजकीय क्षेत्रातले मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी गेले राहायला, अशी अवस्था. आणि मग काय म्हणून देव मुलगीच पाहिजे. आई एखाद्याची वारली तर मुलगी पण रडते आणि सून पण रडते. मुलगी कशी रडते? माझी आई गेली. आणि सून अग रडना, नाही तर लोक नाव ठेवते, ती बळजबरी चढते. आता लग्नाचे दिवस आहे, ते कलवाऱ्या म्हणतात, ते त्यांच्याबरोबरचे मित्र म्हणतात अरे रुस ना, नवरदेवानं रुसायचं असतं, बळजबरीच रुसायला लावतात. आणि मुलगी पण रडते, मग सुनाला पण रडावं लागतं नावीला जाणं. म्हणून मोले घातले रडाया न असू न माया. असू येत नाही, अमृतांजन लावून को ना, पण रडावंच लागतं. आणि म्हणून देव श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून देव सद्गुरू जनार्दन स्वामीचं आनंद नाम संवत्सर आहे. त्यांचे गुरु आजोबा किसनराव मोहिते पाटील यांना थोडे पंचांग शास्त्राची माहिती होती. भगवान शंकराचे अनन्य भक्त होते. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ वगैरे, घरामध्ये भगवान शंकराची पूजा, तेच संस्कार जनार्दन स्वामीला पडले. संस्कार वाया जात नाही माझे देव, अजिबात नाही. गरोदरपणातले संस्कार तर निश्चित, हे तर विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. घरामध्ये शिवपुराण आहे, घरामध्ये भगवान शंकराची भक्ती आहे, तेच संस्कार सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अंतःकरणात उतरले. आणि त्यांनी पंचांग पाहिलं तर आश्विन शुद्ध पंचमी, वार गुरुवार, अनुराधा नक्षत्र. आणि त्यानं सांगितलं की म्हाळसा, अगं 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 काय सांगू तुला, तुझ्या पोटी हा फार सोंग मुलगा जन्माला आला. आता मराठवाड्यातली भाषा आहे. काय झालं बाबा, काय चांगला नाही का? तर मग नाही 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 बेटा, हा खूप चांगला आहे. याचं खरं जन्म नाव नारायण आहे, पण हा जिथं जाईल तिथं लोकांचं कल्याणच करील, म्हणून मी याचं नाव जनार्दन ठेवतो. जनार्दन अक्षरे चार अमा भक्तांचे माहेर, जनार्दन अक्षरे चार अमा भक्तांचे माहेर. जनार्दन स्वामीच्या जीवनाचा अभ्यास केला तर असं वाटतं की ते स्वयंभू संत होते. स्वयंभू संतामध्ये एक तर रामदास स्वामी आहे, एक तर कृष्टीशील संतमध्ये सावता महाराज आहे, आणि जनार्दन स्वामी. त्यांना कोणी मार्गदर्शन केलं नाही लहानपणापासून. मुळातच सर्व मुळातच कोणी शिकवलं नाही. पण एवढं शास्त्र वाचणं, अध्ययन करणं, हे सर्व का तर जन्मकाळात तसं होतं महाराज. आणि म्हणून जिथं जाईल तिथं कल्याण करेल. तर कल्याण करण्यासाठी अगोदर आपलं स्वतःचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे अगोदर जपतप अनुष्ठान केली, 1 दिवस नाही द्यावं. आता आपण 8 दिवसाचं अनुष्ठान करतो फक्त, तर किती हैराण होतो. जनार्दन स्वामींनी असं 16 वर्ष अनुराधा नक्षत्र म्हणजे अनुभरचित्त सुद्धा इकडं तिकडं न जाऊ देत, परमेश्वराच्या ठिकाणी चित्त स्थिर करणं, हे अनुराधा नक्षत्राचं फळ आहे. अनुभरसुद्धा चित्त इकडं तिकडं नाही. राहीव भाजो ध्यान जडी शिवनामाची जपे ओळी.
शास्त्र हे काही खोटं नाही, याचा अभ्यास आता पुष्कळ होऊन राहिला. आता बघा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास लोक याचा फार सखोल अभ्यास करतायत, नक्षत्राचा करतायत, भूगोलाचा अभ्यास करतायत. तुम्ही पाहिलं नासाचा किती अभ्यास झाला, चंद्रावर सुद्धा यान इथून गेलं, हे इथून रिमोट आहे, काही कोटी हजार किलोमीटर इथून आहे, इथून रिमोटनं तिथं यान उतरणं म्हणजे आहे किती मोठा विज्ञानाचा शोध आहे महाराज. म्हणून हे नक्षत्र म्हणा हे काही खोटं नाही, ते एक शास्त्र आहे. पण त्याचा अभ्यास न झाल्यामुळं आणि काही त्याच्यात अर्थ नाही बा, असं काही नाही. लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, जाऊ दे, ज्यांना म्हणत त्यांना म्हणजे श्रद्धावानासाठी नाही, श्रद्धावानाच त्याच्याकडे पाहूसुद्धा नाही. म्हणून त्या हो सद्गुरू जनार्दन स्वामीचं असं दिव्य कार्य त्यांच्या जन्मकर्मावरून ठरलं. म्हणून ते स्वयंभू संत होते. एक स्वयंभू संत बाबाजींच्या आताच्या काळात एक गुलाब बाबा म्हणून होते. असे लहान मूर्ती तिकडे काटेल विदर्भ बांधव, ती जनार्दन स्वामीकडे यायचे तर बँडचं कोणतंही साहित्य वाजायचं, पेटी असो, तबला असो, ते हे असो, सगळं एक वाजून दाखवलं जनार्दन स्वामी. नाही कुठं शिकले बाई, बरं चांगल्या प्रकारची भजन त्याच्यातून गायचे. ते जसं बिस्मिल्ला खा गंगामाईच्या कृपेने काशी क्षेत्रात ठिकाण राहिल्यानंतर आज जगात भारतरत्न मिळालं त्यांना. APJ अब्दुल कलाम म्हणा, त्यांना पण भारतरत्न मिळालं. भगवान रामेश्वराचं तीर्थ दररोज वाया जातं का महाराज? संस्कार वाया जात नाही. एवढं मोठं पद मिळणं का सोपी गोष्ट आहे? आज जगातलं सर्वात श्रेष्ठ म्हणा आपलं किंवा भारतखंडातलं सर्वात श्रेष्ठ पद येते, श्रेष्ठ ते पद्म येते, भारतरत्न काही सोपी नाही. आणि म्हणून देव ते जन्म नक्षत्र काही खोटं नाही. सद्गुरू जनार्दन स्वामीचं अशा प्रकारचं आनंद नाम संवत्सर आहे, गुरुवार आहे, अनुराधा नक्षत्र आहे, गुरुग्रह सगळ्यात मोठा आहे. किती जरी उत्पात जर ब्रह्मांडात झाले तर गुरुकडं आकर्षित होऊन सगळे काय म्हणतात त्याला मागं स्कायला पडणार लोकांना बुंदी खाऊन घेतली, पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या का नाही, आता काही खरं नाही, स्कायला पडणार आहे, सगळं जाणार आहे. तो स्कायला पडला पण तो गुरुनं आकर्षित करून घ्यायचा. सगळ्यात मोठा ग्रह सूर्यानंतर गुरु आहे आणि तो कितीही उत्पात झाले तर तो स्वतःकडं ओढून घेतात, त्याची गुरुत्वाकर्षण शेवटी एवढी प्रगल्भ आहे. म्हणून देव हो गुरुवारचा जन्म आहे तर किती अपराध आहे आमचे. आम्ही लहानपणापासून जनार्दन स्वामीच्या साने त्या काही माहिती होतं काय सत्पुरुष आहे का साधू आहे काय, पण जसं कळायला लागलं तसं समजायला लागलं. सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलं संतोषगिरी बाबाला, त्यांचं नाव पारसनाथ होतं. तिकडं कसं आहे मराठवाड्यामध्ये की आजी जन्माला आली, हे आजोबा पोटी आले नाताच्या रूपानं, मग आजी पोटी आली म्हणून आजीचं नाव पार्वती म्हणून याचं नाव पारसनाथ. एखाद्या वर्षी खूप आबळ झाली, दुष्काळ पडला आणि त्याच वर्षी जर मुलगा झाला तर मग याचं नाव आबळ्या. तिकडं मराठवाड्यात इकडं पण तसंच आहे. काही नाव ठरतं, एका जणाचं नाव फकीरा होतं. अरे काय आपल्याला तर नाही नाव कसं काय फकीरा नाव आहे बोल, नाही म्हणे एका फकीरानं आशीर्वाद दिला. तिकडे फिरतात फकीर लोक, काय श्रद्धा म्हणावं की काय म्हणावं याला, पण आहे ते आहे. आणि म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामीचं जसं आहे तसं महाराज संतोषगिरी महाराज आई वडील अतिशय ग्रामीण भागात, निमगाव क्षेत्र हे वैजापूर तालुका आहे, अतिशय छोटं गाव. आणि खरं सांगतो मला जे काही संत जन्माला आले ना, तुम्ही जरा अभ्यास करा संत चरित्राचा, ते सामान्य कुटुंबातूनच आले, अतिशय सामान्य आणि अतिशय श्रद्धावान कुटुंबातूनच आले. तुम्ही संत चरित्र वाचा प्रत्येकाचं. माऊली किती खापेगाव म्हणजे थोडं छोटं गाव या 750 वर्षापूर्वी काय लोकसंख्या किती होती, 40 कोटी तर 47 साली होती. आणि त्याच्या मागं जा तुम्ही 700 वर्ष किती असेल लोकसंख्या. तरी परंतु एका वडिलांना एका ना 4-4, 5-5 मुलं असायची, 3-3, 4-4 मुली असायच्या. काहीच्या घरी तर क्रिकेटची टीमच होती. पण तरी परंतु संसार चांगला चालायचा. आमचा नंबर सुद्धा 6वा आहे, त्यावेळेस 6चं ॲव्हरेज होतं. सांगायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
राम जय जय राम. अतिशय साध्या कुटुंबामध्ये पण शेती करणे ना पाप न पुण्याने महाराज. पापाचा संबंधच नाही. आपलं नित्य कष्टकरी शिवभक्त. कष्टकरी शिवभक्त करी भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी. नाथ जना श्री जनार्दन नाथ, नाथ जना श्री जनार्दन नाथ. दिवसभर शेतीमध्ये काबड कष्ट करावे. सकाळी लवकर उठावं, स्नान आंघोळ करावी, देवाला तांबर पाणी टाक. ही परंपरा आहे मराठवाड्यात. आणि संध्याकाळी बाबा तुम्हाला थोडं वाचता येतं तर पोथी वाचा. जीवनभर पोथी, श्रावण महिन्यात किमान पोथी वाचायचं. आणि ते संस्कार वाया जाते का महाराज? ते संस्कार ज्यांना सगळं शेवटचं प्रवचन ऐकलं, घरी गेले, शांत झाले, चांगलं मरण आलं वडिलांना सुद्धा. म्हणून ते संस्कार आणि संतोषगिरी बाबामध्ये उतरले महाराज. म्हणून सांगायचं तात्पर्य की संवत्सर विक्रम नाम संवत्सरामध्ये पराक्रमी पहिला बाजीरावाचा जन्म झालाय. हे विक्रम करतात, कृतज्ञ असतात, केलेला उपकार कधी न विसरणारे असतात. बाबाला केलेले उपकार बाबा विसरणारे का? आता मानेला विसरणारे बाबा जीवनभर? मधुभावाला विसरणारे का? ज्यांनी मदत केली त्यांना विसरणार नाही. विक्रम नाम संवत्सराचं हे फळ आहे. आणि वार बुधवारी जन्माला आलेले मृदुभाषी असतात. थोडं जरी संपर्कात आलं ना तर समजायला अटकलं ना शांतगिरी बाबाला. एक दिवस तरी नवीन विद्यार्थी येतात, 2-3 दिवसामध्ये त्यांच्या मागं फिरतात. वैशिष्ट्य. आणि आपल्यापासून दूर जातात लोक. अरे तो लय फटकाळ तोंडाचं आहे, आपल्यापासून दूर जातात. म्हणून देवा हो आणि चतुर असतात. बुधवारी तुमच्या समोर बसलेला पण बुधवारीची येली म्हणून आमची आजी बुद्या म्हणायची मला. ती काय मराठवाड्यामध्ये ज्यावारी जन्माला, काल सांगितलं ना तुम्हाला, गुरुवारला बस्तरवार म्हणतात. म्हणून कालचं प्रवचनात सुरगाण्याचे प्रवचन नाही सांगितलं. बसवार मुंडा बस्तरवारी झालं म्हणजे बिरसा मुंडा. 1887 आदिवासीची क्रांतिकार तुम्ही त्यांचं जीवन साजरा करतात. म्हणून त्या बुधवारी चतुर असतात. नक्षत्र आश्लेष आहे. आश्लेष नक्षत्राचं महाराज कष्टयुक्त जीवन असतं. ऊसतोडीची कामगाराचे मुलगा आहे संतोषगिरी महाराज. आमचा आता टिंबुर्णीला कार्यक्रम झाला ना, ते म्हणे बाबा लहानपणी या गावाला ऊस तोडायला यायचे माझे आईवडील गाडी बैल घेऊन. अतिशय कष्टाचं जीवन असतं महाराज. खरं सांगू, कष्टातूनच चांगलं फळ मिळतं. कष्टाशिवाय फळ नाही आपण म्हणतो, कष्टातूनच चांगलं फळ मिळतं. आणि ऊसतोडीला जायचं, आम्ही इथे यायचं ऊसतोडीला. टेंभुर्णीला गेलो, आमचे कार्यक्रम झाला तर म्हणे बाबा म्हणे आमचे आईवडील तर. असं कष्टयुक्त जीवन असतं. आणि आश्लेष नक्षत्र म्हणजेच कर्करास. हेमंत ऋतू म्हणजे उदार चरित्र असतात, श्रेष्ठ कर्म करणारे असतात, दयाळू असतात. आणि ह्या हेमंत नक्षत्रावर जन्म झाला स्वामी विवेकानंदाचा. व संक्रांतीच्या दिवशी जन्म आहे स्वामी विवेकानंदाचा, हेमंत ऋतू. म्हणून त्याचे फळ वाया जात नाही जे सांगितलं ते. आणि पौष मासात जे जन्म असतो तर स्वामी योगानंद कितीतरी दिवस त्यांचं प्रेत ठेवलं तरी काही नाही झालं. संपूर्ण विश्वाला स्वामी विवेकानंदानंतर जर योग साधन कोणी शिकवलं असेल तर ते स्वामी योगानंदाने. ऑटोबायोग्राफी ऑफ योगा म्हणून मोठं पुस्तक इंग्लिशमध्ये. आता ते तुम्ही रमेश वाचू शकता, रमणगिरी वाचू शकता. आता मला माझी काही एवढी इंग्रजी पक्की नाही. 2-3 वेळेस मी इंग्रजीमध्येच नापास होईल. कारण खेड्यामधून इंग्रजी शहरात गेल्यानंतर काय जमणार. खेड्यातली बाई शहरातली बाई तिच्याकडे आले, ओ इट इज माय वाईफ. ती म्हणते इट इज माय हजबंड, इट इज माय बॉय.
आता त्या मराठी बाईला काय समजणार आहे कोण आहे काय. ती मराठी बाई म्हणली इज माय हजबंड ना, नवरा माझा आहे. तिनं सांगितलं हे माझं मीटर, मी त्यांची लाईन आणि हे आमचं वायर. तिला विचारलं काय इंग्रजी कळणार आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्क राशीतले लोक एकदम गर्क असतात. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये लहानपणी निमगावला सुद्धा जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. तिथं आता मंदिर वगैरे बांधलं. तिथं ते शाळेत असताना यायचे. कुठला मुलगा असं तमुक शेतीजवळच त्यांची आईवडिलांची. तिथे यायचे, भजन म्हणायचे. म्हण रे भजन तुला बांधतात. या शाळेमध्ये करमणुकीचं साधन म्हणजे भजन असंच पूर्वी. आता तर बाबा करमणुकीचं साधन खूप आहे. भजनाचा छंद लागला, चाल ना मग आता वेरूळ शिकायला. म्हणून वेरूळला पाठवलं आईवडिलांनी. बाबाजीचं भजनाची बाबाजीची प्रवचनाची पद्धत वेगळीच होती. मला स्वतः ती एक ओवी म्हणायचे, त्याच्या मागं दुसऱ्याने म्हणायचं, म्हणजे सगळे बाकीचे सर्व म्हणायचे. आणि मग ती ओवी पाठ होऊन जायचं. जसं आता कीर्तनामध्ये एकच ओवी 3-3, 4-4 वेळेस अंतर घेऊन ते कसं करतात ते पाठ होण्यासाठी. सर्वांचं पाठ व्हावं म्हणून ती कीर्तनाची पद्धत आहे की एक ओवी घेतली की 3-3, 4-4 वेळेस तुमचं 3 अंतर, मागच्या वेळेचं 3 अंतर, परत तुम्ही 3 घेतलं तर मागचं परत 3, 9. असं वेगळं 9 वेळेस त्याचं आवर्तन होऊन जातं. तशाच प्रकारचे सद्गुरू धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा, धर्माविने नाही गती धर्मजीवाचा सांग मागचे लोक म्हणायचे. नंतर मग महाराज लोक म्हणायला लागले, पण बाबाजी सर्वांनाच म्हणायला लावायचे धर्म करा धर्म करा, धर्म करा धर्म करा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा. म्हणून द्या हो. असे दिव्य जे जन्माला येतात ते काही विशेष असतात. चल ना वेरूळ शिकायला, तर घेऊन गेली वेरूळ. 5वीपर्यंत तिकडं 5वी नंतर मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. तिथून मग आपले नाशिकला शाळा आहे, बोर्डिंग आहे. बाबाजी वसतिगृहाला बोर्डिंग म्हणायचे. आता महंवद भावाने जसे वसतिगृहाला जागा दिली. किती मोठं हृदय आहे महाराज. सरकारला का होईना किती मोठं पुण्याचं काम आहे. किती लेकरं शिकून मोठमोठे झाले असतील. त्या पुण्याचं एक अंश तर येईल इकडं. किती लोक शिकले, किती मोठे चांगले नोकरी लागले, चांगले संस्कार करीत असतील. किती पुण्याचं काम आहे. सोपं आहे की ते. सगळ्याला नाही बुद्धी होती. बाबाच्या गावचे तर पुष्कळ आहे. का बरं एकटे झाले. आमच्या जन्मभूमीचं सुद्धा असंच आहे. काही काही लोकांना 60 वर्ष झाले पण मारचं तोंड माहीत नाही कोणकडे, मंदिरच माहीत नाही. खाणं आणि पिणं दुसरं काही नाही. राजकारण, गाव 4000 वस्ती, पक्ष 5, मारामारी हाना आणि हे आणि ते. कुठं काय जमतं. आता खाला आले आम्हाला ओळखलं. अरे 43 वर्ष झाले गाव सोडवून. तुमच्या बापाला ओळखीत असेल, तुमच्या आजोबाला ओळख, तुम्ही नातू आहे कसं काय ओळखेल. तुमचा जन्मसुद्धा नव्हता. तुमच्या आईवडिलाचं लग्न होईल ना तेव्हा तुम्ही इकडं आलो, तुम्हाला कसं काय ओळखणार. म्हण मी अमुक तर मग हा मग ठीक आहे. मग 2-4 जणांचे नावं लिहून द्या. देशपांडे काका होते 2 जण. बाबा तुम्ही तर कोंडोलीनेच काढून दिली 2 गावची. आता ते जे आहे ते सांगायचं. म्हणून ते हो अतिशय सगळ्याच नाही भक्तजनातून हिरे निवडेत. का बरं मोमाळचे सर्व येत नाही. का बरं पिंपळखेचे सर्व येत नाही. मानीचे का सर्व येतात का. का बरं ठराविक लोक येतात. तर आमच्याकडं मेंढपाळ इकडं पण मेंढ्या बोलतात. बाबाजी म्हणायचे भाऊ ज्याच्या मेंढ्या आहे ना त्याच्याच कळपात जातील, दुसऱ्या कळपात नाही येणार. बाबाजीची भाषा. मातीतून ते सोने कविता भक्त जनातून हिरे निवडता. मातीतून ते सोने पिकविता भक्त जनातून हिरे निवडिता. स्वरूप जगी जो जान करी, जो नित्य गुरुचे भजन करी, स्वामी जनार्दन सद्गुरु
अतिशय निष्ठावंत लोकच येतात महाराज. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, अतिशय गरिबी परिस्थितीतून आलेले, घरची गाडी सुद्धा नाही, फक्त त्यावेळेस गाडीची किंमत 8,000 रुपये होती. त्यांच्या पत्नीने सांगितलं माझ्याजवळ थोडेफार उरून 4,000 रुपये आहे, 4,000 कर्ज काढा, पण आता पंतप्रधान तुम्ही गाडी घ्या. त्याने काय करायची, गाडी सरकारची गाडी आहे, सरकारची गाडी आहे, पण तुम्ही खाजगी कामासाठी वापरत नाही. एकाच वेळेस ते सुनील म्हणून त्यांचा मुलगा आहे, त्यानं वापरली गाडी, 25 किलोमीटर गेला. सांगितलं किती पेट्रोल जळलं, तेवढं पेट्रोल टाक तुझ्या कष्टाच्या पैशातून आणि ती गाडी लावून दे. काय निष्ठा आहे महाराज. 25 किलोमीटर गाडी चालवली तर त्याचे पैसे भरून देते, डिझेल पेट्रोल असेल काय असेल ते. सरकारी गाडी वापरायची नाही. पेशव्याच्या काळामध्ये आणि सुद्धा असे सचिव होते. असं सरकारी कामासाठी गाडी आहे ना, आपल्याला त्याचा वापर करायचा नाही खाजगी. असं जे निष्ठावंत असतात तेच महाराज परमार्थाकडे येतात. असे सद्गुरू जनार्दन आई वडील निष्ठावंत, भगवान सद्गुरू जनार्दन स्वामीच्या भक्त परिवारातील, म्हणून असं रत्न आपल्याला पाहायला मिळालं. कुठं शिकले नाही, चांगले चांगले गायन विशारद येतात नाशिकला. आणि भगवान बाबा तुम्ही संतोषगिरी तुम्हीच का, अहो तुमचे भरणं काय सुंदर आवाज दिला देवाने. अरे बाबा ही ज्ञानार्दन स्वामीची कृपा आहे. कुठे शिकले का, आळंदीला शिकले का, पण देवी संगीत विद्यालयात शिकले का, नाही नाही. ही कृपा मी नेहमी सांगत राहतो की म्हणून सांगितलं का दवा आणि दुवा जनार्दन स्वामीची कृपा आहे महाराज. चांगले चांगले वाद्य करणारे किंवा गायक येऊन संतोषगिरी महाराज स्तुती करतात. बा आज आम्ही प्रवचनामध्ये तुकाराम महाराज दृष्टांत देताना श्रीगोंदा येथून एक सद्ग्रस्त आला, म्हणजे जनार्दन स्वामीचं शिष्यामध्ये तुम्ही माधवगिरी बाबा पण हा तुमचं प्रवचन मी ऐकतो बरं. ते संतोषगिरी महाराज कुठे हो, त्यांचा आवाज फार चांगला आहे. म्हणलं का बरं, नाही तुम्ही प्रवचनामध्ये आमच्या गावाच्या संताचा उल्लेख केला, मोहम्मद शेख मोहम्मद, तिथून पाणी शिंपडलं. तुकाराम महाराजच्या मंडपाला आग लागली, आग लावून दिली. शिवाजी महाराज आले ते प्रवचनाला कीर्तनाला म्हणून आग लावून दिली, तर पळून जातील तर आपल्याला शिवाजी महाराज सापडतील म्हणून आग लावून दिली. तर त्याची जेवढे मंडपात बसले तेवढे सगळे शिवाजी महाराज दिसले. त्याला जो धरायला आला होता ते त्यांचे सैन्य सगळे शिवाजी महाराज, कोणाला दारवायचं, आणि मंडपाला दिली आग लावून. त्या शेख मोहम्मदनी त्या श्रीगोंदा कुठं, देहू कुठं, तिथून पाणी शिंपडलं, असं मंडप विकला. माझ्या माहितीपर्यंत 2-250 किलोमीटर असेल. गोंदा कुठं, देहू कुठं. तेव्हा तुम्ही त्या प्रवचनात आमच्या गावाच्या संताचा उल्लेख केला आणि ते जर भजन तुमच्याबरोबर म्हणणारे, तुम्ही असं रियाज करतात का हो प्रवचनाच्या अगोदर. मला नाही बाबा रियाज नाही, आमचं असेच आवडधोबड जे आलं ते प्रमाण ते बरोबर करतात. ते पट्टीत बसून घेतात. आमचं तर पट्टी नाही, आपल्या तर गळा नाही, नळा आहे, फक्त प्रवचनात येतं. म्हणून ते का म्हणायचं मला हे की असं प्रकारचं जे काही व्यक्तिमत्व प्राप्त होतं कुटुंबाला, किती जीवाचं उद्धार आहे. आज किती या भागामध्ये किती फिरले संतोषगिरी महाराज. अरे पाड्यावर तेव्हा तर काही रस्ते पण नव्हते. बरं आमच्यासारख्याचं फिरणं फार अवघड आहे. इतर साधू संताचं किंवा कीर्तनकाराचं ठीक आहे, रात्री 12 वाजता कीर्तन, दुसऱ्या दिवशी दुपारी 12ला उठू शकतात. आम्हाला पहाटे 4-4:30ला उठावंच लागते. आणि हाऊ कंडिशन जनार्दन स्वामीच्या नियमाचं पालन करून शिवाय फलार, कोणाच्या हातचं खायचं नाही, कोणाचं पाणी प्यायचं नाही, कोणाच्या विहिरीवरचं पाणी प्यायचं, हापशाचं पाणी प्यायचं. आणि मग त्रास होताच. मीटर दाखविणार तुम्हाला तरुण वयामध्ये त्रास. हे तपश्चर्या आहे, सत्कार्य करतं, वृत्ती झिजण याचं नाव तप आहे. नुसतं असं उलट टांगून घेणं. आता ते पाहिलं तुम्ही कुंभमेळ्यामध्ये एक फासावर झोपेले, काट्याच्या फासावर. काय प्रदर्शन करायचं, काय जरूर आहे. तू काट्यावर झोप कशावर झोप, काय घेणं आहे लोकाला. तू चांगलं सांग बाबा, चांगला उपदेश कर, चांगली तपश्चर्यानं शक्ती कमावून ती शक्ती वापर ना. ते काट्याच्या फासावर उभून काय बोल, ते काट्याची चपला घालून काय कोणी काय तर कोणी, हे इतके प्रकार पाहायला मिळतात की सामान विचारता सोय नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री
श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून त्या 12वी नंतर नाशिकला शिक्षणासाठी आलेत. भाऊ भगवान श्रीरामांनी सुद्धा गुरुग्रही शिक्षण घेतलं. अल्पकाळामध्ये सर्व विद्या संपादन केली. भगवान श्रीकृष्ण कोण आहे? मानभाव संप्रदायाचे लोक मंगलाचरणच करतात. वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण जर प्रत्यक्ष जगद्गुरू आहेत मग का सांदेपणे आश्रमात गेले शिकायला? परात्पर परमेश्वर भगवान श्रीराम आहेत का बरं वशिष्ठ महामुनीकडे गेले? देव हो, ही परंपरा आहे. परंपरानाम वर्णानाम गुरुवर इथे वर्ड जे जे करते यद्र त्याचरिती श्रेष्ठ तत्तरो नमः. म्हणून देव हो, तुम्हाला जसं मुलगा वारस पाहिजे तसंच भाऊ परमार्थाला आमच्यासारख्या लोकांना सुद्धा अशा वारसाची गरज आहे. आणि म्हणून ते भक्तजनातून असं हिरे निवडून घेतात. आपल्याला पारख आहे. आपण टमाटेवर चांगले लावतो, मोंडा विचार घेतात. खाली खाली कशा असतात तुम्हाला माहिती आहे. म्हणून हे आमची वर्ष जे आहे ना, तुमच्या भाषेमध्ये हे मोंडा आहे. मग संतोषगिरी असो, रमणगिरी असो, श्रवणगिरी असो, तुमच्यामुळं असणारा माधगिरी असो, सगळे अशी निवडून काढलेले असतात. भक्तजनातून हिरे निवडतात. आणि म्हणून भाऊ असं कोणीतरी मिळाला पाहिजे. काल अवधेशानंद सांगितलं की आता आम्हाला प्रश्न पडला की या युगामध्ये, यांत्रिक युगामध्ये चांगला आदर्श आणि उत्तराधिकारी मिळणं फार अवघड आहे महाराज. कालचंच प्रवचन त्यांचं. आता तर विज्ञान युग आहे, सगळे हायफाय. पहा तुम्ही, एका रूमचं भाडं मैदुने साहेब 87,000 रुपये एक दिवसाचं. तरी बुकिंग आहे. तुमच्या लोकांची नाही, तुमच्या लोकांची नाही, इंडस्ट्रियल लोकांची नाही, आमच्या लोकांची बुकिंग आहे. किती श्रीमंत असते. तुम्ही नुसते पाहतच राहा. एका जणांना विचारलं, एवढे श्रीमंत कसे काय साधू असतात? तर आमच्याबरोबर एक साधू होता, तो जरा फक्कड होता. तुमची जळाई करतात त्यांनी असं पत्करलं म्हणजे. तुम्हीच देता आणि तुम्हीच विचारता की असं काय, म्हणजे तुमची जळावी म्हणून ते असे राहत काय महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून द्या हो असे असे निवडून. आणि मग 12वी नंतर असे आश्रमात आले. सद्गुरू जनार्दन स्वामींचं महानिर्वाण झालं. हे 2 जीव फार भाग्यवान आहेत. देव आपल्या सानिध्यातले म्हणा, जनार्दन स्वामीच्या सानिध्यातले म्हणा, आणि स्वतः जनार्दन स्वामीचं फराळ केलं आहे. फराळ एकांतात करायचं. ते कोणी पाहिलं नाही पाहिजे, त्याला कोणी शिवलं नाही पाहिजे, ते पाणी आणताना शिवलं नाही पाहिजे कोणी. अशी डोली होती. मैदुने साहेब आणि बाबाजीची पूजा ठेवली अशी. बाबाजी म्हणे पूजाला कोणीतरी शिवलं. पण कोणीच नाही बाबाजी, आम्ही यांनी पूजा केली, कोणी आलं नाही कुट्यात, कोणी शिवलं नाही, काही नाही. कोणीतरी शिवलं पूजा. बाबाजी नाही कोणी शिवलं. हे डोलीवर पायवर तर पतंगाचा द्वार आहे. पतंगाचा द्वारा कुठून तिकडं पतंगाचा, काल पतंगाचा दिवस होते ना, त्या पतंगाचा द्वारा त्या डोलीला लागला आणि त्या डोलीला तुझा हात लागला आणि त्याच्यामुळे ती पूजा शिवली. किती बारीक होतं महाराज. आहे का असा विचार? ऐकायला तरी मिळेल का? आत्ताच ऐकायला मिळालं नाही तर पुढं कसं होईल? आणि आता लोक हसतात आम्हाला. हे काय असं कुठं असतं का? सदाचार सद्विचार सत्यशील मूर्ती. सदाचार सद्विचार सत्यशील मूर्ती. ऐशा संतांचे करू कार्य आम्ही जगती. माऊली माऊली आणि म्हणून द्या हो असे आचार विचार संपन्न संत होणे नाही. आहे जगती संत होऊन गेले जनार्दन स्वामी महाराज. 12वी नंतर आश्रमात आले. बाबाजींचं महानिर्वाण झाल्यानंतर आता 30 वर्ष झाले आपली पूजा करतायत. बाबाजींचा जसा आचार होता तसा आचार. त्यामुळं आता बाहेर हिंडणं थोडंसं काय अवघड झालं आमच्यासारखं. कुठं विहिरीवर जाणार, आता झोक जातात, प्रकृती चांगली नाही, कुठं पाणी कुठं घेतात पाणी. लोकांना आश्चर्य वाटतं की बा असं कुठं असतं का पाण्याचं, असं कुठं आचार असतो का? पण त्याला नाविलाज आहे. प्रसाद घेऊन
आणि म्हणून द्या हो असं सर्व आचार विचार संपन्न तर पाहायला मिळणं शक्य नाही. म्हणून कुंभमेळ्यात नको काही नाही. आम्हाला सगळे लोक विचारतात का बरं कुंभमेळ्यात जात नाही तुम्ही. ह्या कुंभमेळ्यात जाऊन यांना दीक्षा दे. बाबाजी नंतर यांनी दीक्षा घेतली. आपल्याला वाटायचं की बाबा या कशी काय दीक्षा द्यावा. एक दिवस जनार्दन स्वामींनी सांगितलं बाबा हे 2 पोर आहे ना यांना मी अगोदर दीक्षा तुम्ही सांगू नका बरं त्यांना. मी यांना अगोदर दीक्षा दिली म्हणून आमचं लक्षच होतं. आणि जनार्दन स्वामीनंतर महाराज संन्यास दीक्षा घेणं काही सोपं नाही. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे. बोचऱ्या माणसानं लोखंडाचे चणे म्हणजे हरभरे खावे. नुसते कुच्चर हरभरेसुद्धा तोंडात फुटणार नाही इतकं अवघड आहे. ब्रह्मचारी व्रत आणि संन्यास धर्म सांगितलं तर अंगाला काटा येतो. आणि कोण पाळतो महाराज. जे काही असे सत्पुरुषाचे शिष्य तेच पाळू शकतात. दुसरं शक्यच नाही तुम्हाला सांगतो. ही काय आमच्या समाजाची किंवा आमच्या भगवानची निंदा नाही तुम्हाला सांगतो. वस्तुस्थिती आहे. म्हणून हे अतिभाविक आहे. यांनी दीक्षा घेतल्यानंतर मी सांगितलं बाबा आईवडिलांची परवानगी लागते. आईवडील आले म्हणून असं असं त्यांची इच्छा आहे त्यांना दीक्षा घ्यायची. बाबा म्हणे आमच्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्त जीव लागतात. तुम्ही त्यांची आई आहे तुम्ही त्यांचे बाप आहे. म्हणलं आम्ही नाही बाबा जनार्दन स्वामी त्यांची आई आहे ते सांभाळणारे आहे. मी निमित्त मात्र आहे. कधी या 2 मूळ आया सर्वांगिरी महाराजाच्या आणि संतोषगिरी महाराजाच्या आईच्या डोळ्याला कधी पाणी पाहिलं नाही आम्ही. नाही तर आमच्याही फराडायची. एवढं शिकला आणि संन्यास घेतला आणि एवढं शिकून कुठं संन्यास घेत असते का. मग संन्यासी अशी की नसते बराणीच असतात काय. स्वामी विवेकानंद पदवीधर होते. हां रमणगिरी PhD. लोकांना संन्यासी वाटतं म्हणजे असंच भीक मागणारे वाटतात लोक. असं अर्थ आम्ही पण भीकच मागतो पण आम्ही जर स्टँडर्ड भिकारी. 10-10, 15-15 लाखाच्या गाड्या 2-3 गाड्याबरोबर 2-3 माणसं बरोबर आणखी 2-4 गाड्याबरोबर म्हणणार स्टँडर्ड भिकार नाही तर काय. तुमच्याकडून घेतो तुमच्या दारापर्यंत काय येतो. तुम्ही धान्य देतात की त्याच्यातलं जे काही धान्य असेल ते अशा गोरगरिबांच्या मुखात जाईल तर त्याचं पुण्य तुम्हाला काम होईल. संक्रांतीची मागच्या 2 संक्रांतीच्या वेळेस एक काळी आणि कपडे घालणं आणणारी अशी विधी साध्वी आली. संध्याकाळच्या वेळेस बोलत नाही काही नाही. मला वाटलं थोडंसं कमी असेल. विचारा ते कोण आहे काय. फक्त असताना विचारलं तुम्ही भोजन करायचं. मला वाटलं डोक्यात कमी असेल. भोजन केलं महाराज पण पाणी फिरवलं. अरे काही वेळ नाही वेळापणा नाही. हा ज्या अर्थीनं पाणी फिरवलं त्या अर्थी कोणीतरी असलं पाहिजे. भोजन केलं थांबायचं आहे का. काही 1 नाही 2 नाही. संक्रांतीच्या दिवशी भोजन करून कुठं गेले पोरांना सांगितलं पारे कुठं गेले काय मिळलं कोण येतं. आणि आता विचारत माणसं संक्रांत कशावर आहे. आम्ही सांगतो हिरवांडावर आहे. अरे बाबा असं कोणी येईल एखादी साध्वी येईल एखादा साधू येईल एखादा संत येईल आणि 2 घास खाऊन जाईल तर ते पुण्य आम्हाला आहे का. जिसका चून उसका पून. ज्याचं त्या पिठावर तुम्ही दिलं 2 पासा धान्य तर त्याच्यावर तुमचं नाव आहे. आम्ही माध्यम वर्ष फक्त माध्यम म्हणून तुमच्याकडे येतो धान्य गोळा करता. आता श्रवणगिरी महाराज धान्य गोळा करता येत किंवा काशीनाथ बाबा म्हणा किंवा हे लोक धान्य करतात कसे करता येतात. या लोकांना सांगितलं आम्हाला 10 पोते धान्य तर कोण देणार नाही. सगळं लोक सांगतात द्या बाबा आम्हाला ते एक चार्टर्ड अकाउंटंट आहे बडोद्याचे CA खेडकर म्हणून दिनेशभाई खेडकर. बाबा म्हणे आता तुम्ही कुठं लगबग घेणं चालले एवढे. म्हणून जातं मी चाललो आता जालना भाग. अरे एवढं होऊन तिला टेम्परेचर एवढं आहे तुम्हाला त्रास होतो. किती धान्य लागतं असं म्हणून 300 पोते लागतात. मी देतो 300 पोते धान्य जाऊ नका तिकडं. म्हणलं साहेब तुम्ही देवाला दिलेलं आहे म्हणून तुम्ही श्रीमंत आहे. माझ्या गोरगरिबांना देवाला द्यायलाच त्यांच्याजवळ काही नाही. पासाभर धान्य यांना पुढं मिळणार आहे म्हणून त्यांच्या दारापर्यंत जायचं आहे. यांना तशी पेरणी केल्याशिवाय तुम्ही भात पेरल्याशिवाय नागली पेरल्याशिवाय येतं कधी. यांच्या हातून ती पेरणी करून घ्यायची. यांची हे पुण्य त्यांच्या लेकरबाळाला कामाला येईल. हजारो परिवार सुधारले महाराज. लाखो परिवार सुधारले का. ही इकडं 25 वर्षापासून तिकडं 30 वर्षापासून
जाऊन जाऊन धान्य यज्ञ यागची परंपरा अनुष्ठानाची परंपरा सुरू केली. आता त्यांचे लेकरं काय सांगावं माझं. अतिशय उन्हाळ मुलगा होता, काल आला होता एक. विहिरीत पोहायचं काय, वरून उड्या मारायचं काय. आता आपण मी तसंच होतो लहानपणी. तर चैन पाना पडला पाण्यात, मी उडी टाकली, ते पाण्या पुरी ती मोटरी खाली येईन, ते पाईप लोखंडी येईन, ते सगळं काही येईन, ते पाईप काढलं, ते पाणीच धरीनं मोटर काढला, परत पाईप वर घेतला, काही नाही बा. त्याचं चमडं चांगलं चांगलं चांगलं. दिवस माळाला म्हणून परत सकाळी पाहू, सकाळी परत लावलं तर परत पाणीच नाही वडील. काय भानगड झाली बा. हे करता करता दुपार झाली. दुपार झाल्यानंतर त्या पाईपातून एक बेंडकी बाहेर आली. आता ती बेंडकी त्याच्यावर जाऊन बसायची, ते कसं काय पाणी धरील. असं प्रकार असतात त्यावेळेस. त्यानं वरून उडी टाकली ते पाण्या करताना. मी खाली होतो पाण्यात आणि पानं काढलं आम्ही दोघांनी. तो चालला त्या पाईपानं वरवर. त्या पाईपात करंट. तो काल आला होता गंगाधर. त्याचा एक मुलगा डेहराडूनला, एक मुलगा परदेशात आहे. अरे म्हणलं विचित्रपणा, चांगला काम आलं बाबा, तुला सेवा कामं आली. पटकन मोटर बंद केली, तेव्हाकडं तो सुटला. सांगायचं तात्पर्य मला हे की सेवा धर्म एवढा मोठा आहे, पण ती कोणाची. अशा सत्पुरुषांची. अशा जे सत्पुरुष आहे, निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शना, हे पंचलक्षण आले. आता गिरी कपाटी न रिक्ता, शास्त्राच्या अटाटीनं सुचिता, यांचे होता दर्शन. जनतरतील नवल कोण, यांचे करिता नामस्मरण जडजीवाचा उद्धार. जनार्दन अक्षरे चार आम्हा भक्तांचे माहेर. जनार्दन अक्षरे चार आम्हा भक्तांचे माहेर. म्हणून द्या हो. आमच्या माय बहिणी काय म्हणतात, साधू सारखे साधू, साधू सारखे साधू, साधू हिंडती बाजारी. ऐका रुक्मिणी, साधू हिंडती बाजारी. साधू सारखे म्हणा, सर्वांनी म्हणा. आवाज येऊ द्या जरासा. बुंदी आहे, मसाला भात आहे, पापड आहे. जनार्दन स्वामींचा फोटो देवाच्या शेजारी. ऐका रुक्मिणी, फोटो देवाच्या शेजारी. जनार्दन स्वामींचा फोटो देवाच्या शेजारी. सकाळी उठून घाली ते रांगोळी. ऐका रुक्मिणी, सडा घाली ते रांगोळी. जनार्दन स्वामी देव निघाले अंगोळी. ऐका रुक्मिणी, देव निघाले अंगोळी. देव निघाले अंगोळी. भजन म्हणून जर भात सोंगलं ना तर फसकंड ज्याची होती त्यांनी नेली, आमची माया फुकट गेली. शांताबाई, दोन पेंड कमीच. हे शिका माझे देव, हे त्या भगवंताला आवडतं. प्रेम सुखदी, प्रेम सुखदी, प्रेमेने माझी समाधान. हे असं प्रेम द्यावं लागतं आणि हे प्रेमाचं भजन आहे. हे शिकवलं जनार्दन स्वामींनी. तेच आम्ही शिकवतो, ते संतोषगिरी महाराज करतात. आणि म्हणून द्या हो, ही कुटी आहे, इथं मंदिर. सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते. म्हणा, सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते. मन रंगुनी जाते, तू यावे बा जनार्दन. जोत तुम्हाला मीन, आरती तुमची गायीन. आशीर्वाद घेईन, तू यावे बा जनार्दन. या ठिकाणी भगवान सांगतायत की जन्म करण्याची मे दिव्यम अवेग तत्व त्यक्त्वादेहम पुनर्जन्म. नवीन फक्त दोनच ओव्या लिहिल्या. माझे अजत्व जन्मने, अक्रियताची कर्म करणे. म्हणून हो,
2च वयमध्ये माऊलीने किती रहस्य सांगितलं की अजत्व आहे महाराज. अगणित गुण असतात त्यांच्याकडं, अनंत गुण आहे म्हणून तो अनंत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड चालक भगवान जनार्दन आहे. म्हणून माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म. बाबाजी 25 वर्ष कुठे बसून होते. तुम्ही 25 मिनटं बसा, किती त्रास होतो. हे आता MPSCची मुलं UPSCची मुलं 10-10, 15-15 तास अभ्यास होतो, किती त्रास होतो. 25 वर्ष बसेल होते. बरं, सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत, पाय दुबळे असल्यामुळं. गंमत आहे. माझी अक्रियताची कर्म करणं, एवढं असून एवढं सर्व समाधानातून उभं करणं, 8 मंदिराचं उभं करणं, स्वतः दगडाच्या खाणीवर जाऊन दगड घडून आणायचं, तिथून घडवून घ्यायचं लोकांकडून आणि तो मंदिर करायचं, असं महात्म्य होणे नाही महाराज. शिवालये बांधिले किती माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. अशा महापुरुषांचं जन्मकर्माचं वर्णन करणं सांगणाऱ्याला तर पुण्य आहे द्या हो, पण ऐकणाऱ्याला पण पुण्य आहे. म्हणून निज भक्तमुखे कथा आदरे ऐके श्रोता तयाचे भाग्य तत्वता मजसे निवर्णे. प्रभू सांगतात की तो पंचत्वी तो मिळे माझेच रूपी, माझ्यात येऊन मिळेल तो. जो अशा साधू संतांचं आणि वर्णन करतो, जन्मकर्माचं वर्णन करतो, त्याला तर पुण्य आहेच. पण आदरानं जर तुम्ही ऐकलं श्रोत्यांनी तर आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त पुण्य आहे. आम्ही चौकीदार आहे, तुम्ही जमीनदार आहे, तुम्ही का बसून मोठ्यानं जांभळे देऊ शकता. आम्ही दिली तर लोक म्हणतील बाबाची 4 आणे कमी आहे. तुम्ही पाय पसरून बसू शकता, आम्ही जर बसलो तर 4 आणे कमी झाली बाबाची. म्हणजे तुम्ही जमीनदार आहे, आम्ही चौकीदार आहे, आम्हाला तर पहार द्यावाच लागतो, सांगावंच लागतं. जागते राहो म्हणजे झोपणारला झोपू द्या बाबा, तू जागा आहे, तू कशाला मोठ्यानं ओरडतो जागते राहो. तुझ्याकरता आम्हाला झोप चांगली आहे म्हणून तुला ठेवलं. तू मोठ्यानं म्हणतो जागते राहून शिट्टी वाजतो प्रत्येक तासाला, मालकावर उठवतो, कसं काय जागेल तो. म्हणून त्या सांगायचं तात्पर्य हे की अशा भक्तांचं, अशा सत्पुरुषांच्या सानिध्यातलं आहे. आणि हेच पुढं हिरे होतात महाराज, हेच पुढं सत्पुरुष होतात. त्यांचं किटी भिंगरोटी ध्याने होई भिंगरोटी, त्यांचं ध्यान करतात, त्यांची पूजा करतात, त्यांचा नियम करतात, तर तसेच होतात. बीज पेरे बबुल के तर बेर कांश आहे. आपण जर भात पेरलं तर भातच येईल, हरभरे पेरले तर हरभरेच येईल. हरभरा, हर म्हणजे भगवान शंकर बरा, इसके नाम हरभरा. हरभरा, हर म्हणजे शंकर, आणि 150 पदार्थ होतात हरभऱ्याची. नाम तुझे बरबेगा शंकर, नाम तुझे बरबेगा शंकर, नाम तुझे बरबेगा शंकर. भगवान शंकराचं मधुचंद्रेश्वरच्या ठिकाणी संतजीर महाराजांनी ठिकठिकाणी अनुष्ठान केले. नर्मदा किनारी पुष्कळ अनुष्ठान केलं. आता त्यांचं वय थोडं जास्त झालं, आता ते शक्य होत नाही, मग त्रास झाला. तुम्हाला सांगितलं ना की आचार विचार संपादन करून प्रकृती तुम्हाला दाखवणारच त्रास, तो त्रास सहन करावाच लागणार आहे. म्हणून अक्रियताची कर्म करणे, काही गरज नाही साधूला कर्म करायचे. पण तुमच्यासाठी कर्म उपासना ज्ञानानामालम देव. वेद सांगतो की कर्म उपासना आणि ज्ञान तिन्ही पाहिजे साधूमध्ये. नुसतं कर्म नाही, उपासना नाही, एक तिन्ही पाहिजे. आता नाही तुम्हाला नाही समजणार, पण तुम्ही भातात तयार झाल्यानंतर असं उपणतात वारा. आता ते उपनेर निघले, पण पूर्वी मधुभाऊ असे उपनाचे ना भात, ती खाली कशावर ठेवून उपनायची. आता टाकी ठेवतात. पूर्वी ती वय असायची 3 पायाची. मला सांगा तिचं कोणता पाय महत्त्वाचा आहे? एक काय पाय काढून टाकला तर राहील कधी, 2 पाय काढून टाकला तर राहील का? ती वय का? हेच वेदानं सांगितलंय. त्रिणीपदा आम्ही चक्राम्य विष्णू गोपाद अतो धर्म आणि कर्म उपासना आणि ज्ञान तिन्ही पाहिजे साधूमध्ये. नाहीतर नुसते कर्मच, नुसती उपासनाच नाही, तिन्ही पाहिजे. आणि हे तिन्ही सद्गुरू जनार्दन स्वामींनी शिकवलेलं भक्ता संतामध्ये आहे, साधकामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगतो हेच कर्म त्यांनी शिकवले, तेच आम्हाला तुम्हाला शिकवायचे. त्यामध्ये तुमच्यासारख्यांचा जडजीवांचा उद्धारासाठी ते जन्माला येतात.
जीवाजवळ भारी नेम न टळे निर्भारी असं नेम करून आणि स्वतःची उपासना करून उपासनेचं ज्ञान मिळवून आणि आपल्या ठिकाणी येतात. आशांचा आदर करणे, त्यांनी सांगितलेले सत्कर्म करणे हे आपल्यासारख्याचं आद्य कर्तव्य आहे. संसारी जीवाचं दान झालं पाहिजे तुमच्याकडून, काही सदाचार झाला पाहिजे, नेमनाम झालं पाहिजे, दान सदाचार, काही उत्तम कीर्ती झाली पाहिजे. एखादा दारुडे आहे मानतं का त्याला कोणी? घरातले टिंबसुद्धा मानत नाही. बाई काय सांगू, लय पित होते, लय त्रास. आता पिऊन एवढं बरं झालं की आता जास्त झाली तर मस्त पडतात, फक्त वागतात आणि बघतात, पण बरं आहे, त्रास देत नाही. आता हे चांगलं आहे. म्हणून देह दान सदाचार उत्तम कीर्ती झाली पाहिजे तुमच्या लेकरांची. कोणी MPSC करतं, कोणी UPSC करतं, कोणी क्लास 1, कोणी क्लास 2, किती मोठमोठ्या पदावर गेले महाराज. जनार्दन स्वामीला एक पुस्तक मिळत नव्हतं ताई, एक ग्रंथ मिळत नव्हता. आता आश्रमातला विद्यार्थी संपूर्ण भारताच्या लायब्ररीचा डीन आहे. आश्रमातला विद्यार्थी संपूर्ण भारतातल्या, कलकत्त्याला ड्युटी त्याची, कालच येऊन गेला भावानी कलकत्त्याला. अरे म्हणून बाबा, जनार्दन स्वामीला वेद मिळत नव्हता तर त्या एका माऊलीने आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून बाबाजीला सामेद आणून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बहिणीने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांना पुस्तक आणून दिले. म्हणून आज जगात राज्य घटना आहे महाराज. भारतरत्न सोपी गोष्ट आहे. 14 भाषेचा अभ्यास करून, 14 घटनेचा अभ्यास करून घटना तयारी केली. काय किंमत आहे आताची चालू मुलांना किंमत कळेल की तिची काय. सुवर्णाक्षरात लिहिलं तरी तिची किंमत होणार नाही. सोन्याच्या अक्षरात माऊलीचे पसायदान सोन्याच्या अक्षरात लिहून राहिलं आणि त्यांना काय त्रास झाला. माऊलीला कोणी भिक्षा दिली नाही, भिक्षा दिली त्याच्यात माती टाकली, असं समाज आहे महाराज. पण समाजाकरताच केलं. आणि म्हणून बुडत हे जन न देखे डोळा, म्हणून कानवाळा येतो आम्हा. एक तर आपल्या आईला कानवाळा येईल किंवा जनार्दन स्वामीसारख्या आईला कानवाळा येईल, दुसरं कोणी कानवाळा, ऐशी कानवाळ्याची जात करेल हा भाविनी करतं. म्हणून अशा महापुरुषांचं चरित्र ऐकणं, त्यांचं चरित्राचं गान करणं, त्यांचं भजन करणं हाच आपल्या सर्वांसाठी आणि परम भक्ती मार्ग आहे. म्हणून देवा हो, या निमित्तानं झालेली सेवा 1 तास 15 मिनटं आहे. 15 मिनटं संतोषगिरी महाराजाची आणि 1 तास माधवगिरी बाबाचं, ही जोडी आमची. 1.25 तास झाला. म्हणून आपण सर्वांनी शांतचित्तानं ऐकून घेतलं. एका बाजूला महिला मंडळीने, एका बाजूला पुरुष मंडळीने बसून प्रसाद पुष्कळ केलेला आहे. सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था इथलच्या भक्त मंडळीने केली आहे. तुम्ही एवढ्या वेळ शांत बसला, लेकराची बोबडे बोला ऐकून घेतले, त्यावेळी तुम्हाला परत एकदा सर्वांना नमस्कार करतो, जय जनार्दन करतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रसादावर महामंत्र झाले की तरुण मंडळीने प्रसाद वाढण्याची मदत करावी. तरुण भगिनींनी सुद्धा माता बहिणीकडे वाढलं पाहिजे. जालना भागामध्ये, गोंधण खेड्यामध्ये 40-40, 50-50 हजार लोकांची पंक्ती असतात. पंक्तीमध्ये बायांच्या पंक्तीमध्ये माय बहिणीच वाढतात, पुरुषांच्या पंक्तीमध्ये तेच वाढतात. पंक्तीमध्ये पूर्ण वाढी होईपर्यंत कोणी जेवत नाही, बसत नाही. आणि काही काही ठिकाणी कसं, विशेषतः आमच्या नाशिकमध्ये इकडं भात वाढला की शेवट जाईपर्यंत इकडचं भात संपून जातो. इकडं बुंदी वाढली की तिकडं जाईपर्यंत इकडची बुंदी संपून जाते. एक आटम खातात. ती काय बोफे सिस्टीम आहे का? बोफे नाही, ती बफेलो सिस्टीम आहे. बफेलो मीन्स म्हैस. एका जणांचं काका नाव घ्या, ते म्हणे माझी कन्या माझ्यासाठी उर्वशी, माझी नंदा माझ्यासाठी उर्वशी. म्हाताऱ्या माणसानं नाव घेतलं, माझी नंदा माझ्यासाठी उर्वशी, आणि बाकीची साऱ्या म्हशी. परत नाव घ्यायला लावते त्या काकाला कोणी. म्हणून ती काही अशी सिस्टीम नाही. आज सगळ्याला प्रसाद आला पाहिजे. प्रसादाचे मंत्र झाले की मग सगळ्यांनी घ्यावं, ही पद्धत आहे. नाहीतर यानं आपण जर खाल्लं शेवटला ते उष्ट खाल्ल्याचं पाप लागतं. काय सांगायला पाहिजे. आणि म्हणून द्या हो, सगळ्यांना प्रसादाची व्यवस्था आहे. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण 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 ओ सत्यनारायण नारायण ओ